ठाकरे सध्या बोलतायत तिथे थेट जाऊयात. तर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता. ह्याच्यात ऍप्लिकंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये? पोस्ट ग्रॅज्युएट 138 आहेत, बीएससी 166 आहेत, बीएससी ॲग्री 16 आहेत, बीई 22 आहेत, बीएससी वगैरे LLB 3 आहेत, बीटेक 3 आहेत, BSW 8 आहेत, BA 526 आहेत, बी फार्माचे साधारणपणे 10 आहेत, बीकॉमचे 80 आहेत. हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेलं आहे. म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे. पण जो आम्ही ज्या पेपर बद्दल बोलत आहोत, ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत, आमचे जे सिनेट सदस्य प्रदीप सावंतजी असतील, राजन कोळंबकर जी असतील, या दोघांनी हा विषय हाती घेतला होता. आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं, न्यूजपेपर्समध्ये देखील आलं होतं. आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे? आमची मागणी ही आहे की कोणालाही री एक्झाम नकोय. पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीईटी मध्ये री एक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय. पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या, त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे. पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटी मध्ये सीईटी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे, रिवाइज नोटीस आलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर 30 सेशन मध्ये दोन पेपर घेतले होते. सीईटी जी इंजिनिअरिंग साठी आहे त्याच्यात 24 बॅचेस मध्ये एक पेपर दिला गेला. किती? 24. म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो, ह्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलनी एक पेपर 24 बॅचेस मध्ये वेगळं वेगळं घेतलं. त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते, सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं. पण त्या 24 पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये लागतात. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे, सीईटी सेल कडून काही चूक झाली आहे किंवा उत्तर पत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे, साधारणपणे 1000 रुपये घेतात. बरोबर ना प्रदीपजी? आता ते 1000 रुपये किती ऑब्जेक्शन जर घेतलेत तर 1425 ऑब्जेक्शन ह्या पेपरमध्ये आले. म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन येते लावा, 1425 इंटू 1000 किती झाले? एवढे पैसे ह्या सीईटी सेलनी कमवलेले आहेत. त्याच्यात 232 युनिक ऑब्जेक्शन आयडीज आहेत. आता चुका तरी किती याव्यात? ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या सीईटी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत. या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत. ते किती असतील? तर माझ्याकडे हे एक पान आहे, दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. म्हणजे विचार करा, जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या 54 चुका आहेत. म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची. हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेलचे? त्यांचं अजून निलंबन का नाही झालं? 54 चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का? हा पण विचार करणं गरजेचं आहे. आता त्याच्यावर